अब हम लोग आए मोटर सेंटर राइनॉक्स के साइड में ही ये भी, वहाँ पे हम लेने वाले हैं मैश, बिकॉज मैश इज़ वेरी इंपॉर्टेंट व्हाइल राइडिंग। ओके ठीक है। कम्फर्ट आणि बाकी एक्झॉर पण आहे। LS2 मध्ये पण कुठला मॉडेल LS2 मध्ये नॉर्मल शेलमध्ये पण ठीक आहे बोल। ॲडव्हान्स शेल सेम शेल मध्ये बघता तसे तो ॲडव्हान्स केवीटी आहे ना 500-700 पासून। देख रही हूँ हे फिट करायचं फक्त सांगतो। कधी हे माईकवाला हा लावायचा असेल, हे फक्त पहिले लॉक करायचं, लॉक करून हा फक्त प्रेस फिट काढताना पण सेम हे काढून मग डिरेक्टली काढायचं, डायरेक्ट काढायचं नाही। हे लॉक तुटलं ना हे वॉटरप्रूफिंगसाठी आणि चार्जिंगसाठी हा वाला स्लॉट टाईप सी। अच्छा, याचा वेगळा आहे त्याचा। हा माईकसाठी, माईक लो आहे बॅटरी, परत एकदा दाखव। ऑन करायचं असेल मधलं लॉक प्रेस करून ठेवायचं 10 सेकंडसाठी, पॉवरिंग ऑफ म्हणून येते नॉर्मल आवाज। ओके, कनेक्ट करायचं असेल ऑडिओ आणि मोबाईलसाठी, हे दोन जे ते फक्त सिंगल प्रेस करून सोडून द्यायचं। ते डिरेक्टली पहिले ॲपला कनेक्ट करायचं, ॲप डाउनलोड करून ठेवायचं। ब्लूटूथने फक्त ऑडिओ कनेक्ट होतो आणि ॲप कनेक्ट झालं की त्याला म्युझिक वगैरे सगळं कनेक्ट होतं। C30 to C30 दोघांना कनेक्ट करायचं असेल तर दोघांनी फक्त हा वाला बटन आहे ते फक्त प्रेस करून सोडून द्यायचं 10 सेकंड्स क्लिक करून, मग एक ग्रीनवाली लाईट पॉप इन पॉप आउट होते आणि कॉन्स्टंट राहते। कॉन्स्टंट राहिलं की दोघं एकमेकांना कनेक्टेड। नाही, कनेक्ट कशा थ्रू होणार ते आता, मेश की ब्लूटूथ? मेश आणि सेम युनिव्हर्सल असेल, कोणाकडे सेन आहे कोणाकडे कार्डो आहे तर फक्त हा खालचा धरून ठेवायचा, हा युनिव्हर्सलसाठी राहतो। आणि हा मधला आणि हे दोन, हे तीन एक साथ प्रेस केले की फॅक्टरी रिसेट होतो। मधला